झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। अशी कशी म्हणतो होतीस ना? मला वाटलं होतं आमच्या खोपीच्या भिंतीसारखी अशी ती, पण इतर बारीक सनक जोर लाव ना जरा। तुटत नाही म्हणजे काय, तुटायलाच हवी। नुसता भिंतीकडे बघत ठोंब्यासारखं उभा राहायलाच वाटतं, काही तोडायचा आवाजच येत नाहीये। एवढं आहे तर तू दाखवीस तोडून, तू पण ठोंबीच उभी असतीस। ही भिंत तर तुटतच ना, कोणाला तरी आणलं का नाहीस मदतीला? मित्र वगैरे, म्हणजे लवकर तुटली असती भिंत। आहे की एक मित्र, सुब्बू। सुब्बू? मग ये माझा हत्ती। काय तुझा हत्ती? हे बघू ना मला कसा आहे तो। म्हणजे आहेत आमच्याकडे खूप, मला फार आवडतात, पण सुब्बू हे नाव ऐकलंच नव्हतं मी कधी। पण कसा बघणार मी त्याला? ही भिंत तर तुटतच नाहीये। बघित तू, पाठवितेस मी भिंती पलीकडे। काय इकडे पाठवतेस? अरे पण कसं? त्यात काय, जशी भाजी भाकरी आहेत तसा सुबुई आहेत, बघ। मी लहान असल्यास माझ्या बरोबर असेल तो, माझं सगळं ऐकीत, मला मदत करीत, तुझ्यासारखी नुसतं चिवचिव ना करीत। माझे मित्र अशी जो उन्हा शब्द बोलीत त्याची मी ना बोलीत। तू रागवलास का रे? ताता म्हणतो राग चांगला नाही, तू रागू नको। मला माहिती नव्हतं सुब्बू तुझा एवढा जीवाचा मित्र आहे, पण मी पण आता तुझी मैत्रीण आहे ना, मग तू माझ्यावर रागवणार? बरं तू रडीत ना, कोणी मित्रास बोलीत तर मी रागवीत, तू ना रागवीत। आजच मला मिळाली एक छान नवीन मैत्रीण, तिच्यामुळेच तर मी आले ना इथे भिंतीपाशी। अरे पण हात चालव ना पटपट, नाहीतर मी भिंती पलीकडे कधी येणार आणि धबधबा कधी पाहणार? काय रे, आहेस ना तू? का भिंत पडत नाही म्हणून गेला निघून? मी पळकुटा ना, थांब।
भाजी भाकरी आहेत तर सुपू आहेत तर तू पण येत भिंती वेरून वेलीसी धरून. उन्ना उन्ना मी वेळ टाकीत आणि तुला ओढून घेईत. हो हो टाक पटकन वेल. कमरेची नीट बांधीत तू. हो हो सोपवा. आयो आयो भूक लागली. आयो आयो कळीत तुला बरोबर. आयोस पाजर कसा फुटी पण सोस कळ जरा. जांभळ्या ते करवंद्या ही सगळी लाकडं आडोशास नेत तुम्ही तर तुमच्या सत्तू सोडीस मी. नेत नेत सरी सरी. हात चालवा सरी सरी. गे शमी मायो चल पावसाचे ढग येईत आभाळी. पाऊ आज तरी मधाचं पोळं सापडीत का ना. उतर रे सत्तू. लबाड मूल ठाऊक त्यास कसं उतरी. मला लाडी गोडी म्हणून भोगीत तो शिक्षा.
उघडा ना द्वार कोणीतरी. मला माहितीये तुम्ही बाहेरच आहात. मी सगळं बोलते ते ऐकताय, पण मुद्दाम कोणी उत्तर देत नाहीये. तू तर आता स्वतःच्याच जाळ्यात अडकणार आहेस सावित्री. माझ्या आणि महाराजांच्या आयुष्यातून आता तू कायमची स्वतःच बाजूला होणार आहेस. मग मात्र फक्त माझंच राज्य. महाराणी, काल तुम्ही इथे सावित्रीच्या दालनाजवळ कुणीही यायचं नाही, तिला एकटीलाच सोडायचं, हा निर्णय जाणीवपूर्वक घेतलाय ना आपण? आपण नाही महाराज, हा केवळ तुमचा निर्णय आहे. महाराज, महाराज, अहो पुरे झाला हा अत्याचार. पाझर कसा फुटत नाही तुमच्या हृदयाला? महाराज, अहो नाजूक फुलासारखी नाजूक कन्या आहे माझी. 2 दिवस झालेत ती आतमध्ये आहे. कोंडून ठेवलंय तुम्ही तिला. का? तर भिंतीपाशी गेली म्हणून. हा काय गुन्हा झाला का? खाऊन पिऊन कसली आली आहे शिक्षा? मला इथे कोंडून ठेवलंय आणि खेळणी, फळं, पंचपक्वान्न सगळं तर देतच आहात. पाहिलं, अजूनही हट्टीपणा तसाच आहे. आपण चूक केली असं वाटतच नाहीये तिला. जोपर्यंत ह्याची जाणीव होत नाही ना, तोपर्यंत बंदिवासातून मुक्ती नाही. असं आहे का? मग एकतर मला बाहेर येऊ द्या किंवा माझ्याशी बोला तरी, नाहीतर आजपासून मी अन्न ग्रहण करणार नाही. महाराज, सावित्री खरोखर हट्टी आहे. ती खरोखर अन्न त्याग करेल. अगं बाई, महाराज आता काय करायचं? सावित्री नाही हटणार मागे. पाहूया ना हे द्वंद्व कुठपर्यंत जातंय ते. महाराणी, तुम्ही आणि निर्मला, तुम्ही लक्ष ठेवून असा. तुम्हाला काही असं वाटलं तर तत्काळ निरोप धाडा. सावित्रीच्या या प्रतापामुळे राज्याच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी आम्ही एक सभा आयोजित केलेली आहे. महाराज, महाराज, अहो त्या सभेसाठीच एका नवीन शस्त्राच्या रचनेचा आराखडा घेऊन तुमच्या मागे धावतोय. एक नजर टाका महाराज. थांब, ते नको देऊस तिला. तिला बंदच राहू दे. परंतु महाराणी, आमचा नाही, महाराजांचा आदेश आहे हा. म्हणजे माझी आणि सुरंगीची भेट नाही होणार? नाही होणार ग. नाही, हा अन्याय आहे. मला भेटायचंय त्यांना, थांबायचंय. जाऊ दे मला. कशी जाणार साऊ? भिंतीकडे जाण्याचा तुझा हट्ट भोवलाय तुला. सगळ्यांच्या नकळत केलंयस तू हे सगळं. चूक तर झालीये ना. मग मला ती चूक सुधारू तरी द्या. कशी सुधारणार? अगं तू कितीही प्रयत्न केलेस तरी या दालनाच्या बाहेर पाऊल नाही टाकता येणार तुला. आणि मी एक दासी आहे साऊ. यापेक्षा जास्त नाही काही करू शकत मी. पण तुला एक काम नक्की करता येईल मावशी. माझी आणि सुरंगीची तर भेट होऊ शकणार नाही, पण तू तर तिला भेटूच शकतेस ना. माझ्यातर्फे त्यांच्या प्रवासासाठी काही फळं घेऊन जाशील ना, आणि माझ्यातर्फे माफी पण मागशील ना? हो, हे करू शकते मी. पण तू नीट जेवलीस तर आणि शहाण्या मुलीसारखी वागलीस तर. पण इथून बाहेर काढा असा हट्ट करू नकोस साऊ. योग्य वेळी महाराज बाहेर काढतीलच तुला. ठीक आहे, मी जेवते नंतर. पण तू आधी फळं घेऊन जा ना त्यांच्यासाठी. ते राज्य सोडून जायच्या आत. हो, जाते मी. नाही नाही,
मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही सुरंगी. काहीही करून मी तुला न्याय मिळवून देईन. महाराज ऐका ना, अहो हे शस्त्र इतकं प्रभावी आहे ना की कोणतंही राज्य युद्धात आपल्यासमोर नाही टिकू शकणार. एका क्षणार्धात मोठा नरसंहार करण्याची अद्भुत शक्ती आहे या शस्त्रात. नरसंहार नव्हे, मारणं नव्हे, जगवणं हे आमचं ब्रीद आहे. राज्य जोडावी प्रेमानं, शस्त्रानं नव्हे. आम्ही शस्त्राचा वापर फक्त संरक्षणासाठी करतो. ताता, ताता ऐक ना. ताता, ताता ऐक. ताता ऐक ना. सुरंगीला तू शिक्षा का दिली? त्याची काही चूक नव्हती. ऐक ना ताता. ताता आधी माझ्याशी बोल. माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तू माळी काका आणि सुरंगीला चूक नसताना ही शिक्षा का दिलीस? हा अन्याय का? याचं उत्तर मिळाल्याशिवाय जाऊच देणार नाही मी तुला. असा हट्ट नाही धरायचा साऊ. अगं त्या माळ्याने आणि त्याच्या मुलीने तुला सरळ सरळ पळून नेण्याचा प्रयत्न केलाय आणि राजकन्येचं अपहरण म्हणजे हा फार मोठा अपराध आहे साऊ. अपहरण? कोणी सांगितलं अपहरण केलंय म्हणून? हे बघ साऊ, आम्ही तुझ्याशी अबोला धरला असला तरी तुला समजावं म्हणून सांगतोय. महाराणींनी हे सगळं प्रकरण आम्हाला सांगितलंय आणि हे फार म्हणजे फार गंभीर आहे. अपहरणकर्त्याला शिक्षा असते ती मृत्यूदंडाचीच. पण महाराणींनी आम्हाला समजावलं की अजाणतेपणी हा गुन्हा घडलाय, तेव्हा मृत्यूदंडाऐवजी हद्दपारीवर निभावलाय. हा निर्णय कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलणार नाही. नियम हा नियम, यातून कोणाचीही सुटका नाहीये. साऊ, तू राजकन्या असून देखील तुला शिक्षा झाली तर माळी आणि त्याची मुलगी अपवाद असू शकत नाही. दोघांनाही हे राज्य सोडून जावंच लागेल. महाराज नियम म्हणजे नियम असेल तर किती वेळ चालतो आहे आपण दादा? दमलीस का ग पोरी? खरं सांगू, मला आपल्या राज्य सोडून नाही जायचं. आता काय करणार? म्हटलं ना तुला, मृत्यूदंडाऐवजी राज्य सोडून जायची शिक्षा मिळाली असं म्हणत मनाची समजूत घालायची. पण कुठे जायचं आपण? मद्र देशाबाहेर. मद्र देशाची आठवण सुद्धा येणार नाही अशा ठिकाणी जायचं. असं कसं होईल दादा? घराची आठवण तर येणारच ना. मद्र देशाची आठवण येणार, मद्र देशाची धडधड ऐकू येणार. मला तर येतच आहे ऐकू, तुम्हाला नाही येत? सावित्री, महाराज क्षमा करा. पोर लहान आहे, शिष्टाचार ठाव नाही. सुरंगे प्रणाम कर. नाही, लाजवू नका आम्हाला. एका अवखळ कन्येचे तुम्ही पिता आहात. आमच्या हृदयातली कालवा कालव तुम्ही समजू शकाल. आमची साऊ भिंतीपाशी गेली, या धक्क्यानंच आम्ही कासावीस झालो होतो आणि न्याय करताना आम्ही चुकलो. क्षमा करा. नाही नाही महाराज, असं बोलून अवघड करू नका. नाही, आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे हे सांगतो आहोत. तुम्हाला दिलेली शिक्षा ही चुकीची होती हे आमच्या कन्येनं आम्हाला सांगितलं. तर्कसंगतीनं आम्हाला पटवून दिलं, तेव्हा ती शिक्षा आम्ही रद्द केली. तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही परत घेऊन जायला आलोय. यापुढे राजवाड्यातल्या सगळ्या बागेचे तुम्ही अधिपती. तुमच्या अनुमतीशिवाय एक पानही खोडलं जाणार नाही. आणि मुली, दादा, हा, सुरंगी नाव आहे तिची.
होय होय सुरंगी. हे बघ, जशी आम्हाला आमची सावी तशी तू देखील. आता ह्याच्या पुढे राजवाड्यात येण्यासाठी तुला कुणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. मात्र तुम्ही दोघे मिळून अवखळपणा करू नका, नाहीतर आम्हाला क्रोधागारात जावं लागेल. या दोन्ही मुलींचा आनंद पाहून आणखीन एक गोष्ट आम्ही ठरवली बरं का सावित्री. या वर्षीच्या देवीच्या उत्सवापासून देवीची पूजा आता तू करणार आहेस. आम्ही फक्त भक्त म्हणून दर्शन घेणार. अनेक वर्ष आम्ही करत आलेली सगळी सेवा आता याच्या पुढे तू करायचीस. मी आणि सुरंगी. पण ताता, मी राजकन्या आहे म्हणून तुम्ही मला ही संधी देताय ना? पण राजाबरोबर प्रजा हवीच ना, तरच देवी आशीर्वाद देईल. अभिमान वाटतो आम्हाला तुझा. या मद्र देशाचा वारस तूच पुढे नेशील याबद्दल आमच्या मनात तिळमात्रही शंका नाहीये. मोठी झालीस, खरंच खूप मोठी झालीस तू. धिक्कार धिक्कार, आदिमाया आहे मी. हे रान माझं उत्पत्ती स्थान आहे. रानाच्या गंधाचं स्नान हवंय मला. माझ्या माहेरी मुक्त विहार करायचंय. सोडवा मला दगडाच्या देवळातून. चूक झाली देवी माय, घे पोटासी आणि तुला रानात सोडी, तुला नगराच्या बंदिवासाची. पण काय करीत, जो भिंत ओलांडीत त्याची छातीस्तन बांध. आणि तर कसं आणि तुझं भिंत भेदून. हा आणील मला. तू आण मला माहेरी. भेट घे, भेट घे. मोठ्याओ, माहित हा सत्तू भिंतीपाशी गेला हे जाणीत देवी माय, म्हणून त्याचे सांगित सोडीव मला. देवी मायो, पोर लहान असेल त्याचे माये तो कसे धाडीत त्याच बाणांच्या पावसात. जाणार तोच जाणार. आज नाही तर उद्या पण जाणार. त्याच्या प्रार्थनाला कोण रोखणार? वाऱ्याला वाहण्यापासून, ढगाला भरण्यापासून, पाण्याला कोसळण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. झेप घेणारा भिंती पलीकडे, त्याचा हात धरून सूर्यपुत्री येणार या रानात. तिने ठरवलं तर जीवन नष्ट होणार. तिने ठरवलं तर मृत देखील जिवंत होणार. दोघे शुद्ध चैतन्याचे दोन धागे एक होऊन या रानाभोवती संरक्षण कवच उभारणार. राज गाजवणार. हे विधी लिखित. कुंभफळ असेल, चल खात ना आडे होता.
जांभूळ असीत की आंबा, की बोर की पेरू, पपई असीत की सीताफळ, पिकलेली फळं, पण ना ते एक पक्षी ना एक प्राणी. पिकलेली फळं साऱ्यांच्या आधी पाखरं उष्टावीत, पण अते तसं ना. ही फळ नको आपणासी. सत्तू बघित फळ कुजून पडली असीत, विषारी असीत. म्हणून ना पाखरं खात ना प्राणी. चला तुम्ही पण ना खात. पण मग भुकेसे काय खाईत? हे तर चुकलेलं. कोण थट्टा करीत? चुकलं. ना राग धरी माझ्यावरी, पुन्हा ना करीत असत. मोठ्याची घे माझी चूक. आता देवी माय माझ्यावर राग करीत. देवी कोपेल, झाड सुकेल. म्हणजे तू बोलत असीत? बोल का पाखरू? उन्ना उन्ना. तू मित्र असीत माझा. मी सत्तू. तूच काय म्हणीत? माझं काय म्हणीत? अरे मी म्हणीत तेच तू बोलीत. मला सुकलेलं झाड दाखवीत तू? दाखवीत. कोण तू? कोण तू म्हणजे? तुझ्याशी तर बोलीत. विसरीत का तू? विसरीत. भया तू विसराळू असीत. विसराळू असीत. ए कुठे जात? मला सुकलेलं झाड दाखवीत तू? विसरीत. मी तुला आठवण करून देत. चल दाखव मला सुकलेलं झाड. चल. मावशी काय ग? जेव्हा मी धडपडते आणि मला मार लागतो तेव्हा तू काय लावतेस मला? मग ती दे ना मला पटकन. आता हळद लावली आहे ना तुला. तू अजिबात काळजी करू नकोस. तुला काहीही होणार नाही. तू अगदी शांतपणे झोपून जा. तुला खूप बरं वाटेल. तुला भूक लागलीये का? पण तू काय खातोस? मावशी याला दूध द्यायचं का? का भुकट्याला देतात तसं पेरू? का सगळ्या फळांचा रस द्यायचा? हो सावी, सावकाश. हे बघ, आपल्याला या पक्षाबद्दल काहीच माहित नाहीये. तुला टेक करता दुसराच होऊन बसेल आणि आपल्यामुळे जीव जाईल त्याचा. आणि सावी, त्याच्या प्रार्थनात जर मृत्यू लिहिला असेल तर त्याचा दोष तुझ्यावर येत नाही बाळा. असं कसं? ज्या अर्थी तो माझ्या आश्रयाला आलाय त्या अर्थी
त्यासाठी तो माझ्या प्रार्थनाचा भाग नाही का झाला? म्हणजे मी त्याला वाचवायला हवं. अगं असा हट्ट नको करूस साऊ. तू त्याला कसा वाचवणार आहेस सांग बघू. कोण आहे तिकडे? ताबडतोब राजवैद्यांना बोलवा. वेळ घालवू नका राजवैद्य. याच्यावर ताबडतोब उपचार करा. वाचवा या जीवाला. काय रानटीपणा चाललाय हा असा कुठल्या तरी रानातला मरायला टेकलेला पक्षी घेऊन राजवाडाभर फिरताय तुम्ही. काहीही उपचार करायची गरज नाहीये. फेकून द्या त्या पक्षाला ताबडतोब. असं बोलवतं तरी कसं तुम्हाला? आम्ही तर ऐकले की निर्जीव दगडातही परमेश्वर असतो. हा तर जिवंत पक्षी आहे. आपल्या आश्रयाला आलेला त्याला फेकून द्या म्हणणं म्हणजे देवाचा अपमान आहे. हे बघ सावित्री, या पक्षाची पिसं आवडली आहेत का तुला? हो ठीक आहे, आपण ती चिटकवून घेऊ आणि त्यावर त्या चित्रकाराला रेखाटायला लावू नवीन चित्र, म्हणजे झालं. काहीच नाही का तुमच्या जवळ? तडफडणाऱ्या एका जीवावर ताबडतोब उपचार करायचे सोडून तुम्ही त्याच्या मृत्यूच्याच गोष्टी करता. लक्षात ठेवा, राजाश्रयाला आलेल्या प्रत्येक जीवाचं रक्षण करणं हे राजवंशाचं कर्तव्यच आहे. त्यामुळे तुम्ही त्याला फेकून द्यायचं म्हणालात तरी मी ह्याचे प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.